माझ्या आईकडून ही अशी खीर वगैरे नासू शकत नाही जय। म्हणजे दूधच तिने शिळं घेतलं असेल किंवा पातळ बुडाच्या पातेल्यात हाय फ्लेमवर तिने ते दूध गरम केलं असेल, हे सगळं न कळण्या इतपत माझी आई नवखी नाहीये। तिला सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आहे। आणि हो, खीर झाल्यानंतर माझ्या आईने ती चाकून सुद्धा बघितली होती आणि त्यानंतर तर आपण सगळे लगेच जेवायला बसलो। म्हणजे कोणीतरी ती खीर मुद्दाम खराब केली। आणि तुझ्या मते तो कोणीतरी मी आहे? माझ्या मते नाही जयंत, मला पूर्ण खात्री आहे हे सगळं तूच केलंस। क्रॉसिंग लिमिट। एक्सक्यूज मी जयंत, लिमिट्स तू क्रॉस केलेस। तुला कळत कसं नाहीये, आई आहे माझी ती। तू का स्वतःला माझ्या आई बरोबर कंपेअर करतोयस? तुला का सतत असं वाटते की मी माझ्या आईवर जास्त प्रेम केल्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे? उलट तुझ्या या सगळ्या वागणुकीचा आपल्या नात्यावर वाईट परिणाम होणार आहे जयंत। जानू, तुला माहिती आहे का, त्या तुला चुकीचं खाऊ घालत होत्या, ओके? आणि ते मला अजिबात सहन होत नाही हे तुला माहिती आहे। मी त्यांना इथे मदतीसाठी आणलं होतं, कारण जेव्हा मी ऑफिसला जाईन ना तेव्हा मला तुला घरात एकटीला सोडायचं नव्हतं। पण त्या माझी मदत करत नाहीयेत, त्या मला रिप्लेस करतायत। जयंत, प्रेम? माझी आई तुलाच काय, कोणालाच रिप्लेस करणार नाही। रादर ती स्वतःच कधी रिप्लेस होऊ शकत नाही, कळतंय तुला? अरे आई आहे ती, माझी आई। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव जयंत, मी अजूनपर्यंत तुझी इमेज जपली आहे ना, तर ते तसंच राहू देत। तुझ्या या सगळ्या वागणुकीचा जर माझ्या घरच्यांना संशय जरी आला ना, तर तुझं, माझं आणि आपल्या होणाऱ्या बाळाचं, तिघांचंही फ्युचर धोक्यात येईल, कळतंय? मी जे तुझ्या प्रेमापोटी सहन केलंय किंवा ज्या प्रकारचं आयुष्य जगतेय ना, ते आयुष्य माझ्या घरचे मला कधी जगू देणार नाहीत जयंत। मला कसं काय कळणार नाही जानू? माझी कुठे कधी फॅमिली होती? तुझी आई जशी तशी आई मला कधीच नाही मिळाली जानू, मला कधीच नाही मिळाली जानू। हाँ हो बोला। आई, सिंचना, काय झालं ग? बोल ना। आई आई एम सो सॉरी, माझं चुकलंच। हे बघा, आपली जी काही भांडी होती ना, ती मी किचन मध्ये व्यवस्थित लावून ठेवली। तुम्ही फक्त बाबांना सांगा ना आतमध्ये यायला, किती वेळचे बाहेरच उभे आहेत ते, सांगाल का त्यांना? खरंच सॉरी आहे। नाही, आता जास्त काही बोलू नकोस। तुला काय म्हणायचंय कळतंय मला। यांना फोन दे। थँक्यू आई, थँक्यू सो मच। बाबा, हॅलो लक्ष्मी, सिंचना सॉरी म्हणाली आहे खरी, पण तिने आधी जे दुखावलंय त्याचं काय? अहो असं काय करताय? आपला संतोष किती वेळा चुकला, प्रत्येक वेळी आपण त्याला माफ केलं की नाही?
मग सिंचना पण आपल्या लेकीसारखीच आहे ना, तिला माफ करायला नको का? लक्ष्मी, तुझ्या इतकं सहज कोणालाही माफ नाही करतायत मला. मला कळतंय तिने आपल्याला दुखावलंय, पण मला सांगा तरी सुद्धा म्हणजे तुम्ही घराच्या आत गेला नाहीत पण पावलं घराकडेच वळली ना तुमची. लक्ष्मी, अगं इतक्या वर्षांची सवय आहे, सहज कशी मोडेल? अगदी बरोबर. मग आता सवयीने तिकडे गेलात की नाही, मग आता मी आग्रह करते म्हणून घराच्या आत पण जा. हे बघा, सिंचना जे काही वागली आहे ना, त्यापेक्षा ती लग्न करून या घरात आली तेव्हा तेव्हा आपल्याशी कशी वागली ते महत्वाचं आहे. किती आनंदाचा काळ आपण एकत्र घालवलाय, किती आठवणी आहेत. आणि अहो, जेव्हा जेव्हा काही प्रसंग आपल्या समोर उभा राहिला, आपण अडचणीत आलो, तेव्हा लेकीप्रमाणे ती आपल्या बरोबर उभी राहिली, कायम आपल्याला साथ दिली तिने. हे विसरून कसं चालेल? हे बघा, मला माहितीये तिला पश्चाताप होतोय. झालं गेलं गंगेला मिळालं. आपण ही गोष्ट आता इथेच सोडून देऊया. मला अगदी 100% नाही पटत आहे तुझं, पण ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून जातो आत. ठीक आहे? ठीक आहे, ठेवते. सॉरी. एक विचारू तुम्हाला, म्हणजे लागलंय मला, रडताय तुम्ही, काय चाललंय? हो मॅडम, तुम्हीच सगळं व्यक्त करणार असेल तर मग मी काय करू? तुम्ही कशाला काही करायला हवंय? हा? करायला काही ठेवलंय का तुम्ही? सगळं ते करून झालं तुमचं. असं काय बोलताय? मग काय बोलू? मला ना खरंच तुमचा खूप राग आलाय. एवढं जीवावर उदार होऊन तुळा धरायची काय गरज होती तुम्हाला? हा, काहीच वाटलं नाही ना तुम्हाला? जेव्हा माझ्या पत्रिकेत दोष होता तेव्हा लगेच म्हणता असं काही नसतं. अपशकुन वगैरे झाला तर लगेच म्हणता असं काही नसतं. मग जेव्हा तुमच्या हाताला इतकं लागलं होतं तेव्हा तुळामध्ये थांबत होती तर तेव्हा नाही तुम्हाला सांगता आलं असं काही नसतं? मी खूप चिडलीये तुमच्यावर. मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. सॉरी 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 सॉरी, मस्करी केली तुमची. सॉरी सॉरी. तुम्ही हसताय? अहो, आता तुम्ही एवढं गोड चिडल्यावर चेहऱ्यावर स्माइल येणारच ना. सिद्धिराज. पाहुणा मॅडम. सिद्धिराज, पाहुणा मॅडम. तुम्हाला काही लाजच वाटत नाही? गुड नाईट. गुड नाईट.